you. Good morning, Shloki. काय खाणार तू? तीखी पुरी बनव. चलो बनवते. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. मी कोमल तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी बनवणार आहे साधा सोप्पा मसाले भात. तर चला स्टार्ट करूयात. तर भात बनवण्यासाठी मी 2 वाट्या तांदूळ घेतलेला आहे. स्वच्छ धुवून 2 पाण्याने स्वच्छ धुवून भिजत ठेवणार आहे 15 ते 20 मिनिटासाठी याला. तांदूळ छान स्वच्छ धुवून जरा 15-20 मिनटं भिजत ठेवते. आणि त्यासाठी लागणाऱ्या भाज्या कट करून घेतल्या मी. गाजर घेतलं थोडंसं, हिरवे वाटाणे घेतले जास्त, फुलगोबी घेतला आहे आणि बटाटा. वाटाणे मला भातात जास्त आवडतात त्याच्यामुळे जास्त घेतला आहे, छान लागतं. त्यानंतर चॉपिंग करून घेतलं. लसूण घेतला, कढीपत्ता, 1 हिरवी मिरची, कांदा आणि टोमॅटो हे सगळं बारीक चॉप करून घेतलं मी. तिखट हिरव्या मिरच्या तुम्हाला जर जास्त हवे असेल तर तुम्ही जास्त घालू शकता. आपण सुके मसाले पण घालणार आहोत त्यामुळं 1च मिरची घेतली मी. त्यानंतर गॅसवर कुकर तापायला ठेवला. तेल घातलं त्यात 2-3 चमचे. तेल छान गरम झालं की मग मोहरी टाकायची त्यात. थंड असताना तडका नाही द्यायचा, मोहरी छान फुटत नाही ती. मोहरी घातली 1 चमचा, अर्धा चमचा जिरं घालायचं. मोहरी छान तडतडली की मग घालायचं जिरं, लगेच नाही एकसाथ घालायचं. जिरं घातलं मी थोडंसं. जिरं छान फुललं की मग लसूण घातलं त्यात. हिरवी मिरची घातली, कढीपत्ता घालायचा आणि मग कांदा. हे सगळं छान परतून घ्यायचं. जास्त नाही परतवायचं, थोडंसं कांद्याचा थोडासा कच्चेपणा गेला पाहिजे. कांदा छान असा थोडासा परतला की त्यात बारीक चिरलेलं टोमॅटो घालायचं. टोमॅटो घातलं मी त्यात आणि ते सगळं परतून घेतलं. आणि टोमॅटो घातलं की थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे जे टोमॅटो आहे ना ते सॉफ्ट होतं छान. आणि फुल गॅसवर नाही, थोडंसं मिडियम गॅसवरती मग त्याला शिजू द्यायचं, म्हणजे सॉफ्ट होऊन जातं, ते छान शिजलं जातं. मीठ टाकून परत मी मिक्स करून घेतले छान. 2-3 मिनटं छान परतून घ्यायचं मिडियम गॅसवर. मग त्यात घातली हळद, बेसिक आपल्या घरातले जे मसाले असायचे ते घालायचे. मी गरम मसाला घातला थोडासा आणि बिर्याणी मसाला, खडा मसाला नाही, जी पावडर मिळते ना बारीक केलेली, तो 1 चमचा घालायचा. त्याने वास एवढा छान येतो भाताला आणि टेस्टही खूप छान लागते, भन्नाट होतो भात. त्यामुळं बिर्याणी मसाला जरूर घाला. आणि मग त्यानंतर ज्या आपण कट केलेल्या भाज्या होत्या त्या धुवून त्यात घालायच्या, परतवून घ्यायचं ते छानपैकी. छान दिसते पहा. आणि त्यानंतर जो तांदूळ आपण भिजत ठेवलेला होता तो तांदूळ यात घालायचा. छान मिक्स करून घ्यायचं ते. तेलात छान तो तांदूळ परतवून घ्यायचा. भाज्या तांदूळ सगळं मिक्स करायचं छानपैकी.
मीठ घालायचं यात. टोमॅटो शिजताना आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे, त्यामुळे जरा कमी घालायचं की भाताला जितकं पाहिजे तेवढंच, नाहीतर डबल डबल मीठ जास्त होऊ शकतं, ते लक्षात राहू द्या. मीठ टाकून छानपैकी परतवून घेतलं परत एकदा मी. आणि त्यात गरम पाणी घातलं मी. छान एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने. एकसारखं ढवळून घ्यायचं. आणि शेवटला त्यात कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली भरपूर अशी. आणि 1 चमचा तूप घालायचं. तुपाने ना भात सॉफ्ट होतो आणि चवही छान लागते, वास अजून छान येतो. तर 1 चमचा तूप लास्टला अवश्य घाला, तर मस्त होतो याने भात. आणि 1 शिटी कुकरला मीडियम गॅसवरती छान असा आपला मसाले भात रेडी होतोय. चवीलाही छान लागतो, दिसायलाही मस्त झाला आहे. दह्यासोबत मस्त एन्जॉय केला आम्ही. सकाळी नाश्ता भरपेट झाला होता, तिखीट पुरी आणि चहा असं केलं होतं, म्हणून दुपारी लंचला भात बनवला सिंपल असा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. बाय.